नमस्कार. नवदीप करे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 23 12 एप्रिल 2026 रोजी आपण आयोजित केलेला होता. या पेपरमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेली होती याची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत जी काही अपडेटेड व्हिडिओ आहे ती लवकरात लवकर पोहोचेल. या पेपर मधला प्रश्न क्रमांक पहिला बघा. या ठिकाणी युनो ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1945. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दुसरा. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर पर्याय क्रमांक ए मोर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बँगळुरू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 29 ऑगस्ट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान. पुढचे 5 मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 6. सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कुरूप. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7. तो खेळत आहे या वाक्यातील काळ ओळखा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वर्तमान काळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. रामने पुस्तक वाचले या वाक्यातील कर्ता कोण? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रामने. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. प्रेम हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? तर भाववाचक नाम. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुख. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. 1857चा उठाव कुठे सुरू झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेरठ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पोरबंदर, जे गुजरातमध्ये येते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. जलियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी सुरू झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1919. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिवनेरी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1947. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. भारताची राजधानी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. गंगा नदी कुठून उगम पावते? तर पर्याय क्रमांक ए हिमालय. गंगोत्रीतून उगम पावते, हिमालयामधून. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चंद्र. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. वायुमंडलातील सर्वात खालच्या स्तराला स्तर कोणता आहे? वायुमंडलातील सर्वात खालचा स्तर कोणता आहे? त्याला तपांबर म्हणतात. पर्याय क्रमांक बी टोपोस्फिअर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? आपल्याला माहिती आहे पर्याय क्रमांक सी आशिया. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी राष्ट्रप्रमुख. भारताचे सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. भारतीय संविधान कधी लागू झाले? तर 26 जानेवारी 1950. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23. लोकसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो? पर्याय क्रमांक बी 5 वर्षे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. राज्यपाल कोण नियुक्त करतो? राष्ट्रपती. बी बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. मतदानाचा हक्क कोणत्या वयात मिळतो? तर पर्याय क्रमांक बी 18 वर्षे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. पाणीचे रासायनिक सूत्र काय आहे? H2O. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27. वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया याला काय म्हणतात? तर प्रकाश संश्लेषण म्हणतात याला. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28. मानवी हृदय काय कार्य करते? तर रक्त पंप करण्याचं काम करते. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29. सूर्य कोणत्या प्रकारचा तारा आहे? ऑप्शन मधला पर्याय क्रमांक बी मध्यम. आणि शेवटचा प्रश्न 30वा नंबरचा. पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती आहे? म्हणजे त्या अंशला पाणी उकळते. तर पर्याय क्रमांक बी 100 अंश सेल्सिअसला. मित्रांनो, हा जो पेपर होता या पेपरमध्ये आपण 30 प्रश्न घेतलेले होते आणि या 30 प्रश्नाची उत्तर आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तराबद्दल किंवा प्रश्नाबद्दल काही अडचण असेल, कमेंट्स तुम्ही
या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सजेशन या ठिकाणी कळवू शकता. जाता जाता अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंतची काही अपडेटेड व्हिडिओ आहेत ती लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.